हात जोडायचे आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. चला पाठीमागे लेकरा, दोन्ही हात जोडायचे आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते. तुझ्या भूमीचे दर्शन, तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मन जन्मंतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक, आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्वव्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोतु सत्य घोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रासहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधू साधू साधू. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी पाहत आहोत की निकटवासियांच्या या ठिकाणी भेटी पाहत असताना आपण धम्म प्रचाराची या ठिकाणी केंद्र पाहिलेली आहेत की भगवंतांनी या ठिकाणी धम्म प्रचाराची अशी मुख्य काही केंद्र बनवलेली आहेत. त्यातलं श्रावस्ती नगरी आणि राजगृह आपण हे मुख्य केंद्र पाहिलेलं आहे. तद्वतच या ठिकाणी जे मुख्य केंद्र बनवलेलं होतं ते म्हटलं म्हणजे आणखी हे काही या ठिकाणी धम्मप्रचाराची केंद्र बनवलेली होती. ती कपिलवस्तू नगरी, वैशाली नगरी अशा या ठिकाणी वेगवेगळ्या नगऱ्या बनवलेल्या होत्या. तद्वतच आपण या ठिकाणी ही धम्मप्रचाराची केंद्र बनवत असताना भगवंताच्या त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस या ठिकाणी भेटी झालेल्या आहेत. तद्वतच या ठिकाणी बुद्धाच्या या श्रावस्ती नगरीला 75 वेळा भेटी झाल्या होत्या आणि 25 वेळा वर्षावास झाले होते. राजगृह नगरी या ठिकाणी बुद्धाचे जे 24 वेळा या ठिकाणी भेटी झालेल्या आहेत. तद्वतच या ठिकाणी कपिलवस्तू नगरी आणि वैशाली नगरी याही ठिकाणी बुद्धाच्या 6 वेळा अशा भेटी झालेल्या आहेत. हे आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. माता पुत्राची आणि पती पत्नीची अंतिम भेट आपण या ठिकाणी आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. आपल्या
मृत्यूपूर्वी महाप्रजापती व माता यशोधरा यांची भगवान बुद्धाशी भेट होऊ शकली। कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी। प्रथम महाप्रजापती भगवंताजवळ गेल्या आणि तिने त्यांची पूजा केली। कुणी पूजा केली? कुणी? महाप्रजापती। कोण होत्या महाप्रजापती? तथागतांची आई, भगवंताची माता होत्या। त्यांनी पूजा केली। तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले, कारण त्यांनी तिला हा सदमार्ग प्राप्त होणारे समाधान भगवंतांनी तिला दिले होते की ज्या सदधम्माचा अनुग्रह, जे सदधम्म या ठिकाणी भगवंतांनी माता महाप्रजापती यांना अवगत केले होते। कारण तिला या आध्यात्मिक जन्म लाभला होता तो कुणामुळे? तर तथागतामुळे। कारण त्यांच्यामुळे तिच्या या शरीरात धम्माचा विकास झाला होता। कारण त्यांच्याच धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते। महाप्रजापतींनी जे धम्मरूपी दुधाचे प्राशन तथागताच्या माध्यमातून केले होते। कारण त्यांच्या या साह्याने तिने भवसागर पार केला होता। बुद्धाची जननी समजली जाण्यात तिचा केवढा तरी या ठिकाणी गौरव झाला होता। आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली। आता या देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे, असं महाप्रजापती भगवंताला म्हणते। हे दुःख नाशिक भगवंता, मला हे करण्यास आपण अनुमती दे। यशोधरेने भगवान बुद्धाचा उद्देशून म्हटले की ती आता 78 वर्षाची झाली आहे। त्यावर भगवान बुद्ध म्हणाले त्यांचेही आता 80 हे वर्ष चालू आहे किंवा सुरू आहे। यशोधरेने सांगितले की आजची रात्र ही तिची अखेरची रात्र आहे। महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिकच या ठिकाणी संयमित होता। महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याशी मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयाची याचना सुद्धा यशोधरे मातेने केली नाही। उलट ती त्यांना म्हणाली, मीच माझे आश्रयस्थान आहे। आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तीवर तिने आता विजय मिळवला होता। का विजय मिळवला होता? तिने आपल्या जीवनाच्या या विघातक प्रवृत्तीवर यासाठी विजय मिळवला होता कारण यशोधरा माता एका महलामध्ये, एका राजमहलामध्ये राहून सुद्धा त्यांनी या ठिकाणी जे तथागतांनी या ठिकाणी जो ग्रहत्याग केल्यानंतर जसं जसं या ठिकाणी त्यांनी अनुकरण केलं तशा तशा पद्धतीनं माता यशोधराने एका राजमहलामध्ये राहून सुद्धा तिने मात्र तशा पद्धतीने हे अनुकरण केलेलं आहे। आणि म्हणून ती माता यशोधरा या सर्व विघातक प्रवृत्तीवर तिने एक विजयच मिळवला होता। ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती कारण त्यांनीच तिला मार्ग दाखविला आणि शक्ती सुद्धा दिली। कारण धम्माचा मार्ग दाखवणार यशोधरेला कोण होतं? तर तथागत भगवान बुद्धच होते। पिता पुत्राची सुद्धा या ठिकाणी अंतिम भेट झालेली आहे। तथागत भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळुवनामध्ये वास्तव्याला असताना त्यावेळी राजगृह अंबलटिका येथे ते तथागत राहत होते आणि संध्याकाळ होता होता भगवान बुद्ध समाधी संपवून राहुलकडे गेले। त्यांना दुरून येताना राहुलने त्यांच्यासाठी आसन सिद्ध केले व प्रक्षालनासाठी पाणी ठेवले, चरण धुण्यासाठी पाणी ठेवलेले आहे। त्यांना एक आसन ठेवलेलं आहे। राहुलने ठेवलेल्या या आसनावर बसून भगवान बुद्धांनी आपले पाय या ठिकाणी धुवून राहुलने केलेल्या या आसनावर बुद्ध जे आहेत बसलेले आहेत। आणि मग एका बाजूला जाऊन राहुल सुद्धा बसला। राहुलला उद्देशून बुद्ध म्हणाले की जाणून बुजून भगवान बुद्ध राहुलला अंतिम पिता आणि पुत्राची अंतिम भेट आहे। त्या अंतिम भेटीमध्ये राहुल पुत्राला तथागत भगवान बुद्ध या ठिकाणी उपदेश करत आहेत। काय उपदेश करत आहेत राहुलला? की राहुल उद्देशून बुद्ध म्हणाले जाणून बुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही त्याने शक्य असलेले कोणतेही पापकर्म करायचे बाकी ठेवलेले नाही। म्हणजे जाणून बुजून जो खोटं बोलतो
त्याला माहित असतं की आपण खोटं बोलत आहोत आणि मग हे जो काही जाणून बुजून खोटे बोलतो आणि हे जाणून बुजून जो खोटे बोलतो त्याने मात्र कोणतेही पाप कर्म करण्याचे बाकी ठेवलेलं नाही असे मी म्हणतो। आणि म्हणून हे राहुला तू अशी शिस्त लावून घे की थट्टेमध्ये सुद्धा खोटे बोलले जाणार नाही। जी आपण थट्टा करतो, जी मस्करी करतो, या थट्टेमध्ये सुद्धा राहुल खोटे बोलले जाणार नाही, ही अशी दक्षता तू स्वतःमध्ये ठेव। प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा त्या विचाराचं, त्या बोलण्याचं चिंतन आणि मनन कर। तुला एखादी गोष्ट करायची असेल तेव्हा तू नीट विचार कर की ती करण्याने तुला इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय? असं केल्यानंतर इतरांना काही वेदना होतील का? काही दुःख होईल का? काही अपाय होईल काय? आणि म्हणून ती जर दुःख उत्पादक किंवा दुःख परिणत आहे काय किंवा विचारांती जर तुला वाटले की ती तशीच आहे तर ती तू करू नकोस। आणि जर तशा शब्दांनी, जर तशा वागण्यानी किंवा जर एखाद्या बाबीने तुला दुःख उत्पादक किंवा दुःख परिणत आहे असं वाटलं तर तशी बाब करण्यासाठी तू करू नकोस। पण जर तुझी खात्री वाटली की तिच्यात अपाय नसून हितच आहे तर ती तू करावी। आणि जर तुला असं वाटलं की त्याच्यामध्ये हित आहे, कल्याण आहे, तर ती बाब तू करावी। प्रेमळ मैत्रीत तुझा विकास व्हावा। तुझा विकास कशामध्ये व्हावा? तर मैत्रीमध्ये तुझा विकास व्हावा, प्रेमळ मैत्रीमध्ये तुझा विकास व्हावा। आणि असे होण्याने द्वेष भावना नष्ट होईल। जर मैत्री त्या ठिकाणी अपार मैत्री किंवा मैत्री जर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी द्वेष राहील का? नाही राहणार। आणि म्हणून मैत्रीचा जर विकास झाला तर असे होण्याने द्वेष भावना त्या ठिकाणची नष्ट होईल। करुणेत तुझा विकास व्हावा आणि असे होण्याने पीडा नष्ट होईल। जी करुणा आहे, जे प्रेम आहे, जी माया आहे, जी वात्सल्य आहे, आणि हे जर तू अपार केलंस तर असे होण्याने तुझ्या जी काही पीडा आहे ही पीडा सुद्धा नष्ट होईल। परहित संतोषात तुझा विकास व्हावा। परहित संतोष म्हणजे दुसऱ्याचा आनंद, संतोष म्हणजे आनंद, आणि परहित म्हणजे दुसरे, जे दुसऱ्याचं हित किंवा दुसऱ्याचा आनंद, या परहित संतोषात तुझा विकास व्हावा। की दुसऱ्याला जे काही आनंद या ठिकाणी वाटत असेल आणि त्यांच्याच आनंदामध्ये तुझा सुद्धा या ठिकाणी काय व्हावा? विकास व्हावा। असे झाल्याने परमुखता नष्ट होईल। संयमित शांत वृत्तीत तुझा विकास व्हावा। असे होण्याने विसंगती नष्ट होईल। जर संयमित म्हणजे स्वतःवर शांतता राखली किंवा अशा वृत्तीमध्ये तू जर विकास केला तर तुझ्या जी विसंगती आहे ती नष्ट होईल। देहभ्रष्टनेच्या चिंतनाला तुझा विकास व्हावा आणि असे होण्याने या विकार वशात नष्ट होईल। या नाशवरतेच्या जाणीवेत तुझा विकास व्हावा किंवा जे जे या ठिकाणी या भूतलावर आहे हे एक ना एक दिवस काय होणार आहे? नष्ट होणार आहे, नश्वर होणार आहे। आणि म्हणून या नश्वरतेच्या जाणीवेत, ही नश्वरता तू जाणावी, या नश्वरतेच्या जाणीवेमध्ये तुझा विकास व्हावा आणि असे होण्याने जो अहंकार असतो तो अहंकार या ठिकाणी काय होईल? मग गळून पडेल असे भगवान बुद्धांनी सांगितले। आणि त्यांच्या उपदेशाने राहुल जो आहे हर्षित होऊन प्रसन्न झाला। त्यांचे हे जे काही वक्तव्य आहे किंवा त्यांचे जे काही या ठिकाणी विचार आहे, त्यांची जी काही या ठिकाणी भगवान बुद्धाची वाणी आहे, आणि ही वाणी ऐकल्यानंतर राहुल जो आहे हर्षित होऊन प्रसन्न झाला, आनंदित झाला, आणि आनंदित होऊन त्याला खूप असं प्रसन्नता वाटलेली आहे। भगवान बुद्धाने सारिपुत्त यांची अंतिम भेट मात्र आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत। आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत। आज मात्र आपण या ठिकाणी काय पाहिलं आहे?